स्टुडंट, ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस या लेसनमध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एड्स या डिसीजपर्यंत कंप्लीट केलेलं आहे. नेक्स्ट डिसीज आपण आज स्टडी करणार आहोत कॅन्सर, आणि यानंतर आपण ड्रग्स या लेसनमध्ये स्टडी करणार आहोत. सो कॅन्सरबद्दल काय दिलेलं आहे पहा. कॅन्सर हा एक डेडली डिसीज आहे जो ह्युमन बिंगला होतो आणि मिलियन्स ऑफ पीपल किंवा इंडियन जेल या डिसीजमुळे सफर झालेले आहेत. तर हे जे कॅन्सर आहेत ह्याचे मेन रिझन आणि याचे टाईप आपण याआधी स्टेट बोर्डमध्ये स्टडी केलेलं आहे. कंटेंट बऱ्यापैकी सेम आहे स्टेट बोर्ड आणि NCERTचं, फक्त याच्यामध्ये डायग्नॉसिस आणि डिटेक्शन एक्स्ट्रा दिलेलं आहे. सो हे पॉईंट आपण डिटेल पाहणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल, सेल ग्रो होणं, डिफरन्शिएट होणं, डिवाईड होणं हा एक नॉर्मल मेकॅनिझम आहे आणि तो हायली कंट्रोल आणि रेग्युलेटेड मेकॅनिझम असतो. हायली कंट्रोल आणि रेग्युलेटेड याचा अर्थ सेलनी डिव्हिजन कधी स्टार्ट करणार किंवा सेल डिव्हिजन कधी स्टॉप करणार याच्यावरती रेग्युलेशन असतं किंवा कंट्रोल असतो. मात्र कॅन्सरस कंडिशनमध्ये हे जे रेग्युलेशन आहे ते स्टॉप होतं किंवा ब्रेक होतं. मग याच्यामधले सगळ्यात मेन दिलेलं आहे की नॉर्मल सेलची प्रॉपर्टी आहे कॉन्टॅक्ट इनहिबिशनची. कॉन्टॅक्ट इनहिबिशनचा अर्थ बघा, नॉर्मल सेल जेव्हा डिवाईड होते आणि डिवाईड होऊन ज्या नवीन सेल तयार होतात, या सेल जेव्हा दुसऱ्या टिश्यूच्या दुसऱ्या सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, त्या कॉन्टॅक्टमुळे त्या सेलचं फर्दर डिव्हिजन प्रिव्हेंट केलं जातं. इन शॉर्ट, सेल किती वेळ डिवाईड होणार, जोपर्यंत तिच्या कॉन्टॅक्टमध्ये दुसरा सेल किंवा टिश्यू येत नाही तोपर्यंत. दुसरी सेल कॉन्टॅक्टमध्ये आली की डिव्हिजन स्टॉप केलं जातं आणि याच प्रॉपर्टीला कॉन्टॅक्ट इनहिबिशन असं म्हटलं जातं. आता ही प्रॉपर्टी नॉर्मल सेलमध्ये पाहायला मिळते की इतर सेलशी कॉन्टॅक्ट झाला की डिव्हिजन जे आहे ते स्टॉप केलं जातं. मात्र जेव्हा सेल कॅन्सरस होते तेव्हा सेलकडे ही कॉन्टॅक्ट इनहिबिशनची प्रॉपर्टी राहत नाही. इन शॉर्ट, कॅन्सरस सेल डिवाईड झाल्यानंतर जरी ती दुसऱ्या सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये आली तरी ती तिचं डिव्हिजन स्टॉप करत नाही. सो हे कॉन्टॅक्ट इनहिबिशनची प्रॉपर्टी किंवा हे जे रेग्युलेशन आहे ते कॅन्सरस सेलमध्ये जातं आणि या कॅन्सरस सेल रिपीटेड डिवाईड होत राहतात आणि रिपीटेड डिवाईड होऊन सेलचा जो मास तयार होतो त्या मासला ट्यूमर असं म्हटलं जातं. मग हे जे ट्यूमर आहेत हे ट्यूमर मेनली 2 टाईपचे आहेत. फर्स्ट बिनाईन ट्यूमर आणि सेकंड मॅलिग्नंट ट्यूमर. ट्यूमरचे हे दोन्हीही टाईप आपण स्टेट बोर्डमध्ये स्टडी केलेले आहेत. याच्यामध्ये फर्स्ट बिनाईन ट्यूमर जो आहे, ह्या ट्यूमरच्या सेल ज्या ठिकाणी ट्यूमर आहे किंवा गाठ आलेली आहे त्याच बॉडीच्या पार्टमध्ये कन्फाईंड राहतात. बॉडीच्या दुसऱ्या पार्टपर्यंत त्या स्प्रेड होत नाहीत. सो बिनाईन ट्यूमर नॉर्मली रिमेन कन्फाईंड टू ओरिजिनल लोकेशन अँड डू नॉट स्प्रेड टू अदर पार्ट अँड कॉज लिटिल डॅमेज. एवढं तिन्ही पॉईंट तुम्हाला बिनाईन ट्यूमरमध्ये लक्षात ठेवायचे. फर्स्ट, हा ट्यूमर कन्फाईंड राहतो ओरिजिनल लोकेशनला. सेकंड, तो स्प्रेड होत नाही बॉडीमध्ये आणि जास्त डॅमेज करत नाही. सेकंड टाईप आहे मॅलिग्नंट ट्यूमर. मॅलिग्नंट ट्यूमरमध्ये सांगितलेलं आहे की मॅलिग्नंट ट्यूमरच्या ज्या प्रोलिफरेटिंग सेल्स आहेत ना निओप्लास्टिक किंवा ट्यूमर सेल असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा रिपीट करते, मॅलिग्नंट ट्यूमर याच्या ज्या सेल असतात या सेल मास ऑफ प्रोलिफरेटिंग सेल जे तयार करतात किंवा डिवाईड किंवा प्रोलिफरेट होणाऱ्या सेलचं जे मास तयार होतं या मासला निओप्लास्टिक ट्यूमर असं म्हटलं जातं. तर हा जो ट्यूमर आहे तो खूप फास्ट ग्रो होतो आणि सराउंडिंगचा नॉर्मल टिश्यू जो आहे त्याच्यामध्ये इन्व्हेड होऊन तोसुद्धा डॅमेज करतो. त्यानंतर हा जो मॅलिग्नंट ट्यूमर आहे ह्याची मेन प्रॉपर्टी लक्षात आली असेलच तुमच्या की हा जो ट्यूमर आहे तो एका पार्टमध्ये कन्फाईंड राहत नाही. त्याच्या सेल ओरिजिनल पार्टपासून डिटॅच होऊन बॉडीच्या दुसऱ्या पार्टमध्ये जातात आणि ही जी सेलची प्रॉपर्टी आहे ट्यूमर सेलची की ओरिजिनल लोकेशनपासून डिटॅच होणं आणि दुसऱ्या पार्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी नवीन ट्यूमर जो आहे तो तयार करणं, या प्रॉपर्टीला मेटास्टासिस असं म्हटलं जातं. सो याच्यामध्ये जो मेटास्टासिस हा वर्ड आहे हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. अजून एक, मॅलिग्नंट ट्यूमरच्या जे प्रोलिफरेटिंग सेलचं जे मास तयार होतं त्या मासला निओप्लास्टिक ट्यूमर सेल
असं म्हटलं जातं. नेक्स्ट, या सेल रॅपिडली जास्त फास्ट ग्रो होतात बिनाईन ट्यूमरपेक्षा. आणि सेकंड थिंग, या नॉर्मल सेलबरोबर न्यूट्रियंटसाठी कॉम्पीट करतात आणि या कॉम्पिटिशनमुळे नॉर्मल सेलला जास्त प्रमाणात न्यूट्रियंट मिळत नाहीत आणि नॉर्मल सेल स्टार्व होतात किंवा त्यांना न्यूट्रियंट न मिळाल्यामुळे त्या उपाशी राहतात. सो ह्या प्रॉपर्टीज ज्या आहेत ह्या आपल्याला मॅलिग्नंटमध्ये पाहायला मिळतात. सो हा जो सेकंड पॅराग्राफ आपण आत्ता जो पाहिला याच्यामध्ये तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे, तर नॉर्मल सेलकडे कोणती प्रॉपर्टी असते, कॉन्टॅक्ट इनहिबिशन. ही प्रॉपर्टी ट्यूमर सेलकडे असत नाही. त्यामुळे ह्या दुसऱ्या सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या तरीही कंटिन्यू डिवाईड होत राहतात. नेक्स्ट, ट्यूमर म्हणजे कॅन्सरस सेल ग्रो होऊन किंवा डिवाईड होऊन त्यांचा जो मास तयार होतो त्या मासला ट्यूमर असं म्हटलं जातं. ट्यूमरचे 2 टाईप सांगितले, बिनाईन ट्यूमर आणि मॅलिग्नंट ट्यूमर. बिनाईन ओरिजिनल लोकेशनला कन्फाईन राहतो, बॉडीमध्ये स्प्रेड होत नाही आणि जास्त डॅमेज करत नाही. मॅलिग्नंट ट्यूमर जो आहे तो फास्ट ग्रो होतो, बॉडीमध्ये दुसऱ्या पार्टमध्ये स्प्रेड होतो. दुसऱ्या पार्टमध्ये स्प्रेड होण्याच्या प्रोसेसला मेटॅस्टासिस असं म्हटलं जातं. त्यानंतर मॅलिग्नंट ट्यूमरच्या ज्या सेल आहेत या सेल नॉर्मल टिश्यूबरोबर न्यूट्रियंटसाठी कॉम्पीट करतात आणि यामुळे नॉर्मल टिश्यू स्टार्व होतो. या पद्धतीनं आपण हे मेन पॉईंट जे आहेत ते स्टडी केले. नेक्स्ट, कॉजेस ऑफ कॅन्सर. मुलांनो, कॅन्सरचे कॉजेस जे आहेत हे डिटेल आपण स्टेट बोर्डमध्ये पाहिलेले आहेत. तरीही या ठिकाणी तेच कॉजेस रिपीट आहेत. सगळ्यांनी बघा आणि मेन वर्डला अंडरलाईन करा. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नॉर्मल सेल इंटू कॅन्सरस निओप्लास्टिक सेल मे बी इंड्युस्ड बाय फिजिकल, केमिकल और बायोलॉजिकल एजंट. सो तिन्ही प्रकारचे एजंट आहेत जे नॉर्मल सेलचं ट्रान्सफॉर्मेशन कॅन्सरस सेलमध्ये करू शकतात. याच्यामध्ये फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल तिन्ही एजंट येतात. नेक्स्ट, तर हे जे एजंट आहेत म्हणजे फिजिकल, केमिकल किंवा बायोलॉजिकल ज्यांच्यामुळे नॉर्मल सेल कॅन्सरस होते या तिन्ही एजंटला कार्सिनोजेन असं म्हटलं जातं. सो कार्सिनोजेन ही टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवायची. आता कोणकोणते एजंट दिलेले आहेत बघा. फिजिकल फर्स्ट दिलेत, आयोनायझिंग रेडिएशन लाईक एक्स-रे, गॅमा रे अँड नॉन आयोनायझिंग रेडिएशन लाईक UV. सो प्रिसाईज दिलेलं आहे. आयोनायझिंग रेडिएशन 2 टाईपचे दिले, एक्स-रे आणि गॅमा रे, आणि नॉन आयोनायझिंग रेडिएशन UV रेज दिलेले आहेत. सो हे स्पेसिफिकली लक्षात ठेवा, आयोनायझिंग कोणते आणि नॉन आयोनायझिंग कोणते. तर हे दोन्ही रेडिएशन जे आहेत हे DNA डॅमेज करतात आणि याच्यामुळे सेल कॅन्सरस होते. नेक्स्ट, केमिकल कार्सिनोजेन आहेत. केमिकल कार्सिनोजेनमध्ये मेनली टोबॅको स्मोक दिलेला आहे. मग डायरेक्ट टोबॅको चिविंग असेल किंवा टोबॅकोचा स्मोक असेल, दोन्ही कंडिशनमध्ये कॅन्सर कॉझिंग हा सबस्टन्स असतो आणि लंग कॅन्सर मोस्टली हे कॉज करतात. हा झाला सेकंड, केमिकल. सो पहिले आयोनायझिंग आणि नॉन आयोनायझिंग रेडिएशन सांगितले. आयोनायझिंगमध्ये एक्स-रे, गॅमा रे, नॉन आयोनायझिंगमध्ये UV रे, हे फिजिकल झाले. केमिकलमध्ये टोबॅको स्मोक सांगितला आणि आता फायनली बायोलॉजिकल दिलेले आहेत. बायोलॉजिकलमध्ये कॅन्सर कॉझिंग काही व्हायरसेस असतात. अशा व्हायरसेसना ऑन्कोजेनिक व्हायरसेस असं म्हटलं जातं जे कॅन्सर कॉज करतात आणि या व्हायरसचा जो जीन असतो त्या जीनला व्हायरल ऑन्कोजीन असं म्हटलं जातं. सो हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ऑन्कोजीन कुठे वर्ड यूज केलेला आहे, ऑन्कोजीन म्हणजे असा जीन ज्या जीनमुळे कॅन्सर होणार आहे. सो बायोलॉजिकलमध्ये पहिलं रिझन सांगितलं की व्हायरसेस, ऑन्कोजेनिक व्हायरसेस. आपण स्टेट बोर्ड स्टडी केलेला आहे आणि त्या ठिकाणी व्हायरसेसचे नेमसुद्धा दिलेले आहेत, HPV किंवा इतर व्हायरसेस. सो ते व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट आहेत सेल्युलर ऑन्कोजेन, C-ऑन्क किंवा त्याला प्रोटो ऑन्कोजेनसुद्धा म्हटलं जातं. हे जीन आपल्याला नॉर्मल सेलमध्येच पाहायला मिळतात. जेव्हा ॲक्टिवेट होत नाहीत तोपर्यंत ते कोणताही डॅमेज करत नाहीत, मात्र जेव्हा ते ॲक्टिवेट होतात तेव्हा ऑन्कोजेनिक ट्रान्सफॉर्मेशन सेलचं दाखवतात म्हणजे नॉर्मल सेल कॅन्सरस होते.
सो हे नीट लक्षात ठेवा. सेल्युलार ऑन्कोजेन किंवा त्यांनाच ऑन्क असं म्हटलं जातं किंवा प्रोटोऑन्कोजेन, हे जे जीन आहेत हे नॉर्मल सेलमध्येच प्रेझेंट आहेत, पण जेव्हा हे ॲक्टिवेट होतात तेव्हाच सेल कॅन्सरस होते. सो हे आपण बघितले कॅन्सरचे कॉजेस लक्षात आले का बघा. फर्स्ट आयोनायझिंग रेडिएशन एक्स रे, गॅमा रे. नॉन आयोनायझिंग रेडिएशन UV रे, हे DNA डॅमेज करतात. नेक्स्ट सांगितलं केमिकल, जे टोबॅकोमध्ये असतं निकोटीन लाईक केमिकल. थर्ड ऑन्कोजेनिक व्हायरसेस. आणि लास्ट सांगितलं सेल्युलार ऑन्कोजेन और प्रोटोऑन्कोजेन. नेक्स्ट कॅन्सर डिटेक्शन अँड डायग्नॉसिस. हा जो पॉईंट आहे तो स्टेट बोर्डमध्ये दिलेला नाही आहे, आपण त्याचे डायरेक्ट ट्रीटमेंट स्टडी केली. या ठिकाणी डायग्नॉसिस दिलेला आहे. हा पॅराग्राफ व्यवस्थित बघा. अर्ली डिटेक्शन ऑफ कॅन्सर इज इसेन्शियल ॲज इट अलाव द डिसीज टू बी ट्रीटेड सक्सेसफुली इन मेनी केसेस. सो जेवढ्या लवकर कॅन्सरचं डिटेक्शन होईल तितकं त्याचं ट्रीटमेंट सक्सेसफुल होण्याचे चान्सेस जास्त असतात. मग कॅन्सर आहे हे डिटेक्ट कसं केलं जातं, तर वेगवेगळ्या डिटेक्शन टेस्टचे नेम दिलेले आहेत. सो बायोप्सी अँड हिस्टोपॅथॉलॉजिकल स्टडीज ऑफ द टिश्यू अँड ब्लड अँड बोन मॅरो टेस्ट फॉर इन्क्रीज सेल काउंट इन द केस ऑफ ल्युकेमिया. सो कॅन्सर डिटेक्शनमध्ये बायोप्सी, हिस्टोपॅथॉलॉजिकल स्टडीज ऑफ टिश्यू अँड ब्लड अँड बोन मॅरो टेस्ट फॉर इन्क्रीज सेल काउंट यासारख्या टेस्ट केल्या जातात. मग या टेस्टबद्दल पुढे दिलेलं आहे. बायोप्सी जी आहे, बायोप्सीमध्ये ज्या ठिकाणी कॅन्सरस टिश्यू आहे असा अंदाज असतो त्या ठिकाणचा टिश्यू कट केला जातो आणि त्याचा सेक्शन जो आहे तो स्टेन करून मायक्रोस्कोपच्या खाली ऑब्झर्व केला जातो, एक्झामाइन केला जातो बाय पॅथॉलॉजिस्ट, आणि त्याच्या एक्झामिनेशनवरून तो कॅन्सरस आहे का हे ठरवलं जातं. नेक्स्ट रेडिओग्राफी, ज्याच्यामध्ये एक्सरेज यूज केले जातात. कॉम्प्युटेड टोमोग्राफी, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, यासुद्धा वेगवेगळ्या टेक्निक आहेत जे इंटरनल ऑर्गनचे कॅन्सर डिटेक्ट करण्यासाठी यूजफुल असतात. कॉम्प्युटेड टोमोग्राफीमध्ये एक्सरे यूज केले जातात जे इंटरनल ऑर्गनची 3 डायमेन्शनल इमेज तयार करतात आणि या इमेजमध्ये कॅन्सर आहे का हे चेक केलं जातं, ऑब्झर्व केलं जातं. MRI किंवा मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग हे जे टेक्निक आहे याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड आणि नॉन आयोनायझिंग रेडिएशन यूज केले जातात आणि कॅन्सर आहे का हे डिटेक्ट केलं जातं. तर हे वेगवेगळ्या टेस्ट, याशिवाय अँटीबॉडीजसुद्धा यूज केल्या जाऊ शकतात. ज्या कॅन्सरस सेल असतात त्या सेलवरती कॅन्सर स्पेसिफिक अँटीजन असतो जो नॉर्मल सेलवरती नसतो. तर असा अँटीजन आहे का हे चेक केलं जातं आणि याच्यासाठी अँटीबॉडीज ज्या आहेत त्या दिल्या जातात. जर अँटीबॉडीज दिल्या आणि त्या परफेक्ट अँटीजनला बाइंड झाल्या, अँटीजन अँटीबॉडी जर बाइंडिंग झाला तर याचा अर्थ होतो त्या ठिकाणी कॅन्सरस टिश्यू आहे. सो पुन्हा एकदा आपण रिपीट करूया. कॅन्सर डिटेक्शनसाठी बायोप्सी केलं जातं. हिस्टोपॅथॉलॉजिकल स्टडी म्हणजे टिश्यूचा स्टडी करणं, टिश्यू स्टडी केला जातो. याशिवाय बोन मॅरो यांच्या मध्ये सेलचा काउंट इन्क्रीज झाला आहे, पर्टिक्युलरली ल्युकेमिया, ब्लड कॅन्सर जे आहेत त्याच्यामध्ये WBCचा नंबर इन्क्रीज होतो. त्या कंडिशनमध्ये आपल्याला WBC जे आहेत याच्यामध्ये त्यांचा नॉर्मल काउंट आपल्याला माहिती आहे. नॉर्मल ब्लडमध्ये किती काउंट असतो, कॅन्सरस आहे का हे चेक करण्यासाठी ब्लड सेलचा काउंट केला जातो. नॉर्मलपेक्षा जर जास्त सेल असतील तर कॅन्सरस कंडिशन, कारण बाकी कॅन्सरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ट्यूमर पाहायला मिळतो. ल्युकेमिया किंवा ब्लड कॅन्सरमध्ये ट्यूमर होत नाही, मात्र सेलचा काउंट इन्क्रीज झालेला असतो. सो ब्लड सेलमध्ये किंवा ल्युकेमियामध्ये सेल काउंट करणं. बायोप्सीमध्ये सस्पेक्टेड टिश्यूचा सेक्शन घेतला जातो, स्टेन केला जातो आणि मायक्रोस्कोप खाली अंडरलाईन केला जातो. रेडिओग्राफीमध्ये एक्सरेज यूज केले जातात. कॉम्प्युटेड टोमोग्राफीमध्ये इंटरनल ऑर्गनची 3 डायमेन्शनल इमेज जी आहे ती तयार केली जाते एक्सरेजच्या मदतीनं. आणि MRI मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंगमध्ये नॉन आयोनायझिंग रेडिएशन आणि मॅग्नेटिक फील्डचा यूज करून कॅन्सर डिटेक्ट केला जातो. सो मुलांनो, हे जे टेक्निकचे नेम आपण पाहिले
हे स्टेट बोर्डमध्ये दिलेले नाहीत. प्रत्येक टेक्निकच्या नेमला अंडरलाईन करा आणि त्याच्यामध्ये जेवढी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती लक्षात ठेवा. सो फर्स्ट बायोप्सी. बायोप्सीचं मिनिंग दिलं, टिश्यूचा सेक्शन घ्यायचा, स्टेन करायचा आणि मायक्रोस्कोपमध्ये ऑब्झर्व करायचा. हिस्टोपॅथॉलॉजिकल स्टडी केला जाऊ शकतो. बोन मॅरोमध्ये ब्लड सेलचा काउंट पर्टिक्युलरली ल्युकेमियामध्ये केला जातो. नेक्स्ट कॉम्प्युटेड टोमोग्राफीमध्ये इंटरनल ऑर्गनची 3 डायमेन्शनल इमेज मिळवली जाते आणि मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंगमध्ये नॉन आयोनायझिंग रेडिएशन आणि मॅग्नेटिक फील्ड यूज करून कॅन्सर डिटेक्ट केला जातो. आणि फायनली अँटीबॉडीसुद्धा कॅन्सर डिटेक्शनमध्ये यूज करता येतात. पर्टिक्युलरली कॅन्सरस सेलवरती असणाऱ्या अँटीजनसाठी अँटीबॉडीज तयार केल्या जातात. जो अँटीजन फक्त कॅन्सर सेलवरती आहे, नॉर्मल सेलवरती नाही. सो कॅन्सर डिटेक्शनसाठी आपण टेक्निक पाहिल्या. नेक्स्ट बघा, टेक्निक ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी कॅन बी ॲप्लाइड टू डिटेक्ट जीन इन इंडिव्हिज्युअल विथ इनहेरिटेड ससेप्टेबिलिटी टू सर्टन कॅन्सर. सो आधीच आपण बघितलेलं आहे की आपल्या सेलमध्येही काही असे जीन आहेत जे कॅन्सरस होऊ शकतात, ज्याला आपण सेल्युलर ऑन्कोजीन असं म्हणतो आहे. तर असे जे जीन आहेत ते मॉलिक्युलर बायोलॉजीच्या मदतीनं आपण डिटेक्ट करू शकतो आणि सेल कॅन्सरसाठी ससेप्टेबल आहे का हे चेक केलं जाऊ शकतं. सो असे जीन जर सुरुवातीलाच आयडेंटिफाय झाले तर त्या पर्सनमध्ये कॅन्सर प्रिव्हेंट करण्यासाठी त्याची बरीच हेल्प होते. याशिवाय असे जे इंडिव्हिज्युअल आहेत ज्यांच्या ऑन्कोजीन आहेत किंवा कॅन्सरस जीन आहेत, अशा पर्सन्सना टोबॅको स्मोकपासून, त्याच्या एक्सपोजरपासून जर अव्हॉइड केलं तर यांचे कॅन्सर होण्याचे चान्सेस कमी होतात. सो हे दिलेलं आहे डिटेक्शन. सो पुन्हा एकदा रिपीट करते आहे, डिटेक्शन आणि डायग्नॉसिस फक्त NCERTमध्ये आहे, ते पॉईंट व्यवस्थित स्टडी करा. नेक्स्ट आहे ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. कॅन्सरची पर्टिक्युलर एक अशी ट्रीटमेंट नाही, पण कॉम्बिनेशन ऑफ थेरपीज यूज केलं जातं हे आपण पाहिलेलं आहे आणि वेगवेगळ्या थेरपी डिटेल आपण स्टडी केलेल्या आहेत. सो त्याच थेरपी इथं दिलेल्या आहेत. सो कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये फर्स्ट सर्जरी तुम्हाला माहिती आहे, ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली कॅन्सरस टिश्यू जो आहे तो सर्जरीने रिमूव्ह केला जातो, पण हे तितकं यूजफुल नाही. मात्र काही ऑर्गनच्या बाबतीत हे यूजफुल ठरू शकतं. रेडिएशन थेरपीमध्ये पर्टिक्युलरली रेडिएशन जे आहेत ते कॅन्सरस टिश्यूवरती बंबार्ड केले जातात आणि कॅन्सरस टिश्यू किल केला जातो. आणि इम्युनोथेरपी, सो यासारख्या वेगवेगळ्या थेरपीज यूज केल्या जातात. पुढे दिलेलं आहे, इन रेडिओथेरपी ट्यूमर सेल आर इररेडिएटेड लिदली टेकिंग प्रॉपर केअर ऑफ नॉर्मल टिश्यू. नॉर्मल टिश्यूची काळजी घेऊन कॅन्सरस टिश्यू जो आहे किंवा ट्यूमर सेल ज्या आहेत त्या रेडिएशननी इररेडिएट केल्या जातात. नेक्स्ट केमोथेरापेटिक ड्रगसुद्धा कॅन्सरस ट्रीटमेंटमध्ये यूज केले जातात, जे कॅन्सरस सेलना किल करतात. नेक्स्ट मेजॉरिटी ड्रग जे आहेत ते ड्रग्सच्या यूजमुळे त्याचे साईड इफेक्ट आपण पाहिलेले की हेअर लॉस पाहायला मिळतो किंवा ॲनिमिया. मात्र जेव्हा ही केमोथेरपी स्टॉप केली जाते तेव्हा हे जे सिम्पटम्स आहेत ते पुन्हा दिसत नाहीत. नेक्स्ट याशिवाय फायनली दिलेले स्टेटमेंट बघा, पर्टिक्युलरली कॅन्सरस सेल जे आहेत त्या इम्युन सिस्टीमचं जे डिटेक्शन आहे ते अवॉइड करतात. म्हणजे इम्युन सिस्टीम जी आहे ती कॅन्सरस सेलना डिटेक्ट करत नाही. त्या कंडिशनमध्ये जर पेशंटला पर्टिक्युलरली बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर सच ॲज डेल्टा इंटरफेरॉनची जर ट्रीटमेंट दिली तर इम्युन सिस्टीम ॲक्टिवेट होते आणि ट्यूमर सेल ज्या आहेत त्या डिटेक्ट करून किल केलं जातं. सो हे जे आहेत ते ट्रीटमेंट, मुलांनो ट्रीटमेंट जास्त डिटेल आपण स्टेट बोर्डमध्ये पाहिलेले आहेत. या ठिकाणी नेम दिलेले आहेत, तिथूनही तुम्ही अजून क्लिअर करू शकता. सो पुन्हा एकदा बघा, सर्जरी सर्जिकली रिमूव्ह करणं कॅन्सरस टिश्यू, रेडिएशन थेरपी कॅन्सरस सेल इरॅडिएट करणं, इम्युनोथेरपी याच्यामध्ये पर्सनचा इम्युन रिस्पॉन्स जो आहे तो मॉडिफाय केला जातो आणि त्यासाठी बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर जे आहेत ते दिले जातात लाईक डेल्टा इंटरफेरॉन. तर याच्यामध्ये सगळ्यात शेवटचं स्टेटमेंट जे आहे
बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर लाईक डेल्टा इंटरफेरॉन हे व्यवस्थित नीट लक्षात ठेवा. सो इथं ट्रीटमेंट संपलेली आहे आणि याबरोबरच कॅन्सर हा डिसीज आपण कंप्लीट केलेला आहे. सो शॉर्टमध्ये दिलेला आहे कॅन्सरमध्ये कॉन्टॅक्ट इनहिबिशन त्यांनी बोल्डमध्ये पॉईंट दिलेलेच आहेत. त्या प्रत्येक वर्डचं मिनिंग नीट समजून घ्या. ट्यूमर, बिनाईन ट्यूमर, मॅलिग्नंट ट्यूमर, मेटास्टासिस, त्यानंतर कॉजेस दिलेले आहेत. त्याच्यामध्ये फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल तिन्ही बघा. कॅन्सर डिटेक्शन डायग्नॉसिस दिलेलं आहे आणि फायनली ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. सो याबरोबरच याच्यामधले 2 डेडली डिसीजेस एड्स आणि कॅन्सर आपले कंप्लीट झालेले आहेत. यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण स्टार्ट करणार आहोत, ड्रग अँड अल्कोहोल अब्यूज. ड्रग अँड अल्कोहोल अब्यूज हा जो पॉईंट आहे तो स्टेट बोर्ड आणि NCERT याच्यामधला मेन डिफरन्स लक्षात घ्या. NCERTमध्ये केमिकल स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि सेकंड त्या प्लांटचं पिक्चर दिलेलं आहे ज्याच्यापासून हे ड्रग एक्स्ट्रॅक्ट केले जातात. केमिकल स्ट्रक्चर तुम्हाला डिटेल लक्षात ठेवण्याची गरज नाही, आत्तापर्यंत तसं विचारलेलं नाही. मात्र एका नीट एक्झामला प्लांटचं पिक्चर दिलेलं आहे आणि त्या पिक्चरवरती ड्रग्सशी रिलेटेड क्वेश्चन विचारलेलं आहे. सो तुम्हाला हे पहिल्यांदाच यासाठी सांगितलं की आपल्याला हे पिक्चरसुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. सो आपण ड्रग स्टार्ट करतो आहे. सो सर्वे आणि स्टॅटिस्टिक्स सांगतं की ड्रग आणि अल्कोहोल अब्यूजचं प्रमाण पर्टिक्युलरली यूथमध्ये जे आहे ते वाढलेलं आहे आणि ही कन्सर्नची किंवा काळजीची गोष्ट आहे, कारण याचे हार्मफुल इफेक्ट जे आहेत ते त्या यूथवरती आपल्याला डायरेक्टली पाहायला मिळतात. सो यूथचं जर एज्युकेशन किंवा गायडन्स केलं तर त्यांना या ड्रगपासून प्रोटेक्ट करता येऊ शकतं. सो कॉमनली अब्यूज होणारे जे ड्रग आहेत, ओपिओइड, कॅनाबिनॉइड, कोका अल्कॅलॉइड यासारखे ड्रग आपण इथे पाहणार आहोत. मुलांना हा पॉईंट बऱ्यापैकी सेम आहे, तरीसुद्धा प्लांटचं पिक्चर किंवा केमिकल स्ट्रक्चर दिलेलं आहे, त्यासाठी पुन्हा एकदा आपण पाहतो आहे. सो बघा, ओपिओइड हा एक ड्रग मोस्ट कॉमनली अब्यूज होतो. तर याच्यामध्ये ओपिओइड्स आहे तो पर्टिक्युलरली ओपिओइड रिसेप्टार्सना बाइंड होतात आणि हे ओपिओइड रिसेप्टार आपल्या CNS सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये प्रेझेंट असतात. मग यात फर्स्ट दिलेला आहे हेरोईन, ज्याला कॉमनली स्मॅक असं म्हटलं जातं आणि हा जो स्मॅक आहे तो डायॲसिटिल मॉर्फिन, केमिकली डायॲसिटिल मॉर्फिन आहे. सो याही पॉईंटवरती डायॲसिटिल मॉर्फिन याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. सो हेरोईन केमिकली काय आहे, तर इट इज डायॲसिटिल मॉर्फिन विच इज व्हाईट, ओडरलेस, बिटर, क्रिस्टलाइन कंपाऊंड. सो हा जो स्मॅक जो आहे तो व्हाईट आहे, ओडरलेस, बिटर कडवट चवीचा, क्रिस्टलाइन कंपाऊंड आहे आणि हा कशापासून मिळवला जातो, दिस इज ऑब्टेन बाय ॲसिटायलेशन ऑफ मॉर्फिन. ॲसिटायलेशन अंडरलाईन करा किंवा याच्याही वरती क्वेश्चन विचारलेला आहे की हेरोईन हा जो कंपाऊंड आहे तो कसा मिळवला जातो, तर इट इज ऑब्टेन बाय ॲसिटायलेशन ऑफ मॉर्फिन. सो ॲसिटायलेशन या वर्डवरती तो क्वेश्चन होता. सो याला अंडरलाईन करा. सो आपण पाहतोय ओपिओइड हा ड्रगचा ग्रुप आहे जो पर्टिक्युलरली ओपिओइड रिसेप्टरना बाइंड होतो, जे रिसेप्टर आपल्या CNS आणि गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये आहेत. त्याचं फर्स्ट एक्झाम्पल हेरोईनलाच कॉमनली स्मॅक म्हटलं जातं. हा केमिकली डायॲसिटिल मॉर्फिन आहे जो मॉर्फिनच्या ॲसिटायलेशननी मिळवला जातो आणि हा जो हेरोईन आहे हा व्हाईट, ओडरलेस, बिटर, क्रिस्टलाइन कंपाऊंड आहे. आता हा जो कंपाऊंड आहे किंवा हे जे हेरोईन आहे ते एका प्लांटपासून एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, विच इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम लॅटेक्स ऑफ पॉपी प्लांट. सो लॅटेक्सपासून तयार होतं हे नीट लक्षात ठेवा आणि प्लांटचं नेम आहे पॉपी प्लांट, पॅपॅवर सोमनीपेरम. ओके, आणि जनरली हा ड्रग स्नॉर्टिंगनी किंवा इंजेक्शननी घेतला जातो. सो इंजेक्ट करणं माहिती आहे आणि स्नॉर्टिंग नोजमधून तो इनहेल करणं. हेरोईन इज अ डिप्रेसंट अँड स्लो डाऊन बॉडी फंक्शन. हेरोईन हा डिप्रेसंट आहे आणि बॉडीचे फंक्शन हा स्लो करतो. सो मुलांना कोणतीही लाईन यातली मिस करून चालणार नाही. प्रत्येक लाईनमध्ये वर्ड आहे ज्याच्यावरती क्वेश्चन असू शकतो. सो फर्स्ट, ओपिओइड हे ड्रग कोणत्या रिसेप्टरना बाइंड होतात, सो ओपिओइड रिसेप्टर. ओपिओइड रिसेप्टर कुठे आहेत,
CNS आणि गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये आहे. मग त्याचं एक एक्झाम्पल काय, हेरोईन. हेरोईन यालाच कॉमनली स्मॅक असं म्हटलं जातं. आणि केमिकली हा काय आहे, तर डायॲसिटिल मॉर्फिन. हा कसा मिळवला जातो, ॲसिटायलेशन ऑफ मॉर्फिन, मॉर्फिनचं ॲसिटायलेशन करून. आणि हा पॉपी प्लांटच्या लॅटेक्सपासून एक्स्ट्रॅक्ट केला जातो किंवा मिळवला जातो. प्लांटचं सायंटिफिक नेम आहे पॅपॅवर सोमनिफेरम. हा घेताना स्नॉर्टिंगने किंवा इंजेक्ट केला जातो. आणि पर्टिक्युलरली हा डिप्रेसंट आहे, बॉडीचे फंक्शन स्लो डाऊन करतो. सो हा फर्स्ट ड्रग होता. शिवाय या प्लांटचं पिक्चर दिलेलं आहे, ओपियम, पॉपी. हे पिक्चरसुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि मॉर्फिनचं हे केमिकल स्ट्रक्चर. मे बी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो जेही पॉईंट NCERTमध्ये दिलेले आहेत ते व्यवस्थित लक्षात घ्या. नेक्स्ट आहे कॅनाबिनॉइड. हा सुद्धा वेगवेगळ्या केमिकलचा ग्रुप आहे. आणि हे कॅनाबिनॉइड रिसेप्टार्सना किंवा कॅनाबिनॉइड रिसेप्टारशी इंटरॅक्ट होतात, जे पर्टिक्युलरली आपल्या ब्रेनमध्ये प्रेझेंट आहेत. सो हे जे नॅचरल कॅनाबिनॉइड आहे हे कोणापासून मिळवलं जातं, तर इन्फ्लोरेसन्स ऑफ प्लांट कॅनाबिस सटायवा. या आधी आपण बघितला ओपिओइड. तो ओपिओइड कोणापासून मिळवला जातो, पॉपी प्लांट किंवा पॅपॅवर सोमनिफेरम, पण त्याच्या लॅटेक्सपासून मिळवला जातो. आणि कॅनाबिनॉइड हा कॅनाबिस सटायवा या प्लांटच्या इन्फ्लोरेसन्सपासून मिळवला जातो. द फ्लावर टॉप, लीव्ज अँड रेझिन ऑफ कॅनाबिस प्लांट आर यूज्ड इन व्हेरियस कॉम्बिनेशन टू प्रोड्यूस मॅरेजुआना, हशिश, चरस अँड गांजा. सो या प्लांटचे फ्लावर टॉप, लीव्ज आणि रेझिन जे आहेत हे वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये यूज करून मॅरेजुआना, हशिश, चरस आणि गांजा यासारखे केमिकलसुद्धा प्रोड्यूस केले जातात. जनरली टेकन बाय इनहेलेशन ऑर ओरल इंजेक्शन. शक्यतो हे इनहेल केले जातात किंवा ओरल इंजेक्शन करणं म्हणजे बॉडीमध्ये ओरली घेणं. सो या वेळी हे ड्रग घेतले जातात आणि यांचा इफेक्ट कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमवरती होतो. सो आता दोन्हींना जर कम्पेअर करायचं झालं तर पहिला ग्रुप बघितला आपण ओपिओइड आणि दुसरा कॅनाबिनॉइड. पहिला ओपिओइड रिसेप्टरशी इंटरॅक्ट होतो, हा कॅनाबिनॉइड रिसेप्टरशी. ओपिओइड रिसेप्टर CNSमध्ये आहेत किंवा गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये. कॅनाबिनॉइड रिसेप्टर जे आहेत ते मेनली ब्रेनमध्ये प्रेझेंट आहेत. ओपिओइड जो आहे तो पॉपी प्लांट किंवा पॅपॅवर सोमनिफेरमच्या लॅटेक्सपासून मिळवला जातो. तर कॅनाबिनॉइड जे आहेत ते कॅनाबिस सटायवाच्या इन्फ्लोरेसन्सपासून मिळवला जातो. तो जो त्याच्या जे एक्झाम्पल आपण बघितलं हेरोईन, हे डायॲसिटिल मॉर्फिन आहे, मॉर्फिनच्या ॲसिटायलेशनने तयार होतं. तर कॅनाबिस सटायवा या प्लांटचे फ्लॉवर टॉप, लीव्स, रेझिन्स वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये यूज करून चरस, गांजा, हशिश यासारखे ड्रग्ससुद्धा तयार केले जातात. ते जे ओपिओइड आपण पाहिलं हे एकतर इंजेक्ट केलं जातं किंवा स्नॉर्टिंगनी घेतलं जातं. तर कॅनाबिनॉइड जे आहेत हे पर्टिक्युलरली ओरल इंजेक्शन किंवा बाकीच्या वेनी घेतले जातात, इनहेलेशन किंवा ओरल इंजेक्शन. आणि यांचा पर्टिक्युलर इफेक्ट कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमवरती होतो. आणि पहिला हेरोईन जो आपण पाहिला तो डिप्रेसंट आहे, जो बॉडीचे फंक्शन स्लो करतो. जसं आपण ओपिओइडचं स्ट्रक्चर पाहिलं तसं कॅनाबिनॉइडचं सुद्धा स्ट्रक्चर दिलेलं आहे. दोन्हीच्या स्ट्रक्चरमध्ये डिफरन्स आहे बघा. दोन्हीच्या स्ट्रक्चरमध्ये बेन्झिनची रिंग जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळेल, मात्र बाकीचं स्ट्रक्चर जे आहे ते दोन्हींमध्ये एकदम डिफरंट आहे. सो पहिलं जे आहे ते मॉर्फिन आहे, केमिकल स्ट्रक्चर ऑफ मॉर्फिन. आणि हे स्केलेटल स्ट्रक्चर ऑफ कॅनाबिनॉइड मॉलिक्यूल, कॅनाबिनॉइड मॉलिक्यूलचं स्केलेटन स्ट्रक्चर. नेक्स्ट प्लांटचं पिक्चर बघा. लिव्ज ऑफ कॅनाबिस सटायवा दिलेलं आहे आणि हे ओपियम, पॉपी त्याचं दिलेलं आहे. नेक्स्ट आहे कोकेन, कोका अल्कलॉइड. कोका अल्कलॉइड और कोकेन हा कोका प्लांट, इरिथ्रोझायलम कोका, जे साऊथ अमेरिकाचा नेटिव्ह प्लांट आहे. ह्या कोका प्लांटपासून कोकेन हा ड्रग एक्स्ट्रॅक्ट केला जातो. हे जे कोकेन आहे ते इट इंटरफिअर विथ ट्रान्सपोर्ट ऑफ ट्रान्समीटर डोपामाइन. डोपामाइनच्या ट्रान्सपोर्टमध्ये न्यूरो ट्रान्समीटरच्या ट्रान्सपोर्टमध्ये हे इंटरफिअर करतं.
सो या पॉईंटवरती क्वेश्चन विचारलेला आहे. या स्टेटमेंटला अंडरलाईन करा. कोकेन जे आहे ते डोपामाइन या न्यूरोट्रान्समीटरच्या ट्रान्सपोर्टमध्ये इंटरफिअर करतं. याशिवाय डोपामाइनवरती अजूनही वेगवेगळ्या अँगलनी क्वेश्चन विचारले जातात. सो डोपामाइन न्यूरोट्रान्समीटर आहे, हे नीट लक्षात ठेवा. कोकेन कॉमनली कॉल्ड कोक और क्रॅक, आणि हा युजली स्नॉट केला जातो, नोजने इनहेल केला जातो. इट हॅज अ पोटेंट स्टिम्युलेटिंग ॲक्शन ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम, प्रोड्युसिंग सेन्स ऑफ युफोरिया अँड इन्क्रीज्ड एनर्जी. हा पर्टिक्युलरली सेंट्रल नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट करतो, ज्याच्यामुळे युफोरिया अति आनंद, किंवा सेकंड जे दिलेले आहे ते म्हणजे कोका किंवा कोकेन हे जे ड्रग्ज आहेत हे इनहेल केल्यामुळे युफोरिया किंवा इन्क्रीज्ड एनर्जी फील होते किंवा जास्त एनर्जेटिक वाटतं. एक्सेसिव्ह डोसेस जर घेतले कोकेनचे तर ते हॅल्युसिनेशन कॉज करतात. हॅल्युसिनेशन म्हणजे भास होणं. ऑदर वेल नोन प्लांट विथ हॅल्युसिनोजेनिक, आता हॅल्युसिनेशन हा पॉईंट आला म्हणून हॅल्युसिनोजेनिक प्रॉपर्टी असणारं अजून एक प्लांट सांगितलं, ते म्हणजे वेल नोन प्लांट विथ हॅल्युसिनोजेनिक प्रॉपर्टीज आर ॲट्रोपा, बेलाडोना अँड दतुरा. दतुरा आणि अट्रोपा बेलाडोना हे दोन्ही प्लांट जे आहेत त्यांच्याकडे हॅल्युसिनोजेनिक प्रॉपर्टी आहेत. याशिवाय कोकेन हा ड्रग त्याचे डोसेस जर एक्सेस घेतले तर हा सुद्धा हॅल्युसिनोजेन म्हणून काम करतो. सो हे कॅनाबिनॉइडबद्दल आपण पाहिलं. दीज डेज कॅनाबिनाइड आर ऑल्सो बीइंग अब्युज्ड बाय सम स्पोर्ट पर्सन. सो स्पोर्ट पर्सनसुद्धा कॅनाबिनाइडनी अब्यूज असतात, कारण हे घेण्याने इन्क्रीज्ड एनर्जेटिक जे आहे ते फील होतं. सो हे स्टेटमेंटसुद्धा अंडरलाईन करा. स्पोर्ट पर्सन जे ते कोणत्या ड्रगला अब्यूज असतात तर कॅनाबिनाइड. नेक्स्ट फायनल पॅराग्राफमध्ये ड्रग्ज लाईक बार्बिट्युरेट, ॲम्फेटामाइन, बेन्झोडायाझोपिन, लिसर्जिक ॲसिड, डायइथिलअमाइड आर ऑदर सिमिलर ड्रग दॅट आर नॉर्मली यूज्ड ॲज अ मेडिसिन. हे सगळे सिमिलर ड्रग्ज आहेत जे नॉर्मली मेडिसिन म्हणून यूज केल्या जातात. पर्टिक्युलरली त्या पेशंटमध्ये ज्यांना मेंटल इलनेस आहे. मेंटल इलनेस म्हणजे ज्यांना डिप्रेशन किंवा इन्सोमनिया ह्यासारख्या पेशंटमध्ये यूज केलं जातं. पण बऱ्याचदा याला पर्सन अब्यूज होतात किंवा गरज नसतानाही हे ड्रग जे आहेत ते यूज केले जातात. मॉर्फिन इज व्हेरी इफेक्टिव्ह सेडेटिव्ह अँड पेनकिलर. मॉर्फिन जे आहे ते पेनकिलर आहे, आणि हे जे पेनकिलर आहे पर्टिक्युलरली जे पर्सनची सर्जरी झालेली आहे त्या पर्सनमध्ये यूज केलं जातं. सेव्हरल प्लांट, fruit and seed having hallucinogenic property have been used for hundreds of years in folk medicine, religious ceremonies and rituals all over the globe. When these are taken for purpose other than medical use or in amount or frequency that impair one's physiological, psychological function, it constitutes drug abuse. सो मॉर्फिन हा इफेक्टिव्ह सेडेटिव्ह आहे किंवा पेनकिलर आहे. हा मॉर्फिन त्याच पेशंटमध्ये यूज केला जातो ज्यांच्यामध्ये सर्जरी झालेली आहे. याशिवाय काही प्लांट्स, त्यांचे फ्रूट्स किंवा सीड यांच्याकडेही हॅल्युसिनोजेनिक प्रॉपर्टीज असतात, जे बऱ्याच वर्षांपासून फोक मेडिसिन किंवा त्या ठिकाणच्या आयुर्वेदिक मेडिसिनमध्ये असतील यूज केले जातात किंवा रिलिजियस सेरेमनीमध्ये यूज केले जातात. मात्र मेडिसिनल पर्पज सोडून किंवा प्रमाणापेक्षा जास्त डोसेस जे आपल्या फिजिकल, सायकोलॉजिकल आणि फिजिओलॉजिकल फंक्शन डॅमेज करू शकतात, एवढे हाय डोसेस जर याचे घेतले तर ह्यांना ड्रग अब्यूज असं म्हटलं जातं. सो मुलांना किती ड्रग दिलेले आहेत? फर्स्ट ओपिओइड, सेकंड कॅनाबिनाइड, थर्ड कोकेन, नेक्स्ट हॅल्युसिनोजेनिक प्रॉपर्टी असणारे अट्रोपा, बेलाडोना आणि दतुरा. हे दतुरा प्लांट दिलेला आहे, याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. नेक्स्ट बार्बिट्युरेट, ॲम्फेटामाइन, बेन्झोडायाझोपिन आणि LSD ह्यासारखे सिमिलर ड्रग दिलेले आहेत, जे मेंटल इलनेस असणाऱ्या पेशंटना नॉर्मली यूज केले जातात. पण जास्त डोसेस जर यूज केले गेले तर यालाही पर्सन्स अब्यूज होतात. सो हे आपण ड्रग्सबद्दल स्टडी केला. नेक्स्ट
Smoking also paves the way to hard drugs. Tobacco has been used by human beings for more than 400 years. It is smoked, chewed. यानंतर नेक्स्ट जो ड्रग दिलेला आहे तो आहे टोबॅको, जो बऱ्याच वर्षांपासून यूज केला जातो, जो स्मोक केला जातो, च्यू केला जातो किंवा स्नफ केला जातो. तर हा जो टोबॅको आहे याच्यामध्ये निकोटीन नावाचं केमिकल असतं. हा एक अल्कलॉइड आहे. बघा, टोबॅको कंटेन लार्ज नंबर ऑफ केमिकल सबस्टन्सेस इन्क्लुडिंग निकोटीन अँड अल्कलॉइड. निकोटीन हा अल्कलॉइड आहे. निकोटीन ॲड्रेनल ग्लँडला स्टिम्युलेट करतो. या ज्या ग्लँड्स आहेत तर या ग्लँड्स नेक्स्ट आपण डिटेल स्टडी करणार आहोत. सो या ग्लँड्स ज्या दिलेल्या आहेत ह्या डिटेल आपण नेक्स्ट स्टडी करणार आहोत. सो निकोटीन हे जे केमिकल आहे हे पर्टिक्युलरली ॲड्रेनल ग्लँडला स्टिम्युलेट करतं, ज्याच्यामुळे ॲड्रेनालाईन आणि नॉन ॲड्रेनालाईन रिलीज केले जातात. आणि ज्या दोन्ही केमिकलमुळे ब्लड प्रेशर इन्क्रीज होणं किंवा हार्टबीट इन्क्रीज होणं यासारख्या गोष्टी केल्या जातात. मात्र निकोटीनमुळे हे जास्त सिक्रेट केले जातात. या स्मोकिंगमुळेच अजूनही बाकीचे प्रॉब्लेम जसं की कॅन्सर ऑफ लंग्स, युरिनरी ब्लॅडर, थ्रोट, ब्रॉन्कायटिस, एम्फायसेमा, कोरोनरी हार्ट डिसीज, गॅस्ट्रिक अल्सर यासारखे प्रॉब्लेम जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट, टोबॅको चिविंग इज ऑल्सो असोसिएटेड विथ इन्क्रीज रिस्क ऑफ कॅन्सर ऑफ दी ओरल कॅव्हिटी. टोबॅको च्यू केल्यामुळे ओरल कॅव्हिटीचे कॅन्सर होण्याचे प्रमाणसुद्धा जास्त आहे. नेक्स्ट, व्हेन वन बाईज pocket of cigarette, one cannot miss the statutory warning that is present on packing which warns against smoking and says how it is injurious to health. सो जेव्हा आपण सिगारेटचं पॅकेट घेतो तेव्हा त्याच्यावरती दिलेली जी सूचना आहे ती इग्नोर केली जाते. मात्र याच्यामुळे त्याचे जे हार्मफुल इफेक्ट आहेत ते आपण आत्ता स्टडी केलेले आहेत. सो हे जे टोबॅको चिविंग आहे याच्यामध्ये अजून एक पॉईंट दिलेला आहे. स्मोकिंगमुळे कार्बन मोनॉक्साईडचं कंटेंट ब्लडमधलं इन्क्रीज होतं आणि आपल्याला कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग माहिती आहे. कार्बन मोनॉक्साईड जास्त ॲफिनिटीने हिमोग्लोबिनला बाइंड होतो आणि ऑक्सी हिमोग्लोबिनची लेवल जी आहे ती कमी होते. सो हे स्टडी केलं आपण टोबॅको. सो आपण ओपिओइड, कॅनाबिनाइड, कोकेन, त्यानंतर नेक्स्ट आपण हॅल्युसिनोजेनिक प्रॉपर्टीज असणारे प्लांट्स, त्यानंतर LSD असतील किंवा बाकीचे त्याच्याशी रिलेटेड सिमिलर प्रॉपर्टीज असणारे ड्रग्स पाहिले आणि फायनली टोबॅको आपण स्टडी केलेला आहे. सो याबरोबरच ड्रग जे आहेत ते आपले कंप्लीट झालेले आहेत. नेक्स्ट, अडोलसन्स अँड ड्रग अँड अल्कोहोल अब्यूज. तर हा जो पॉईंट आहे हा NCERT आणि स्टेट बोर्ड दोन्हीमध्ये सेम दिलेला आहे, डिफरन्स नाही. तरीही बघा, अडोलसन्स म्हणजे असा पिरियड आहे की ज्याच्यामध्ये चाइल्ड मॅच्युअर होऊन म्हणजे मॅच्युरिटी जी आहे ती ॲटिट्यूड किंवा प्रत्येकच अँगलने मॅच्युरिटी येते आणि यूथमध्ये ते डेव्हलप होतात. या प्रोसेसला अडोलसन्स असं म्हटलं जातं. सो बघा, अडोलसन्स मीन्स बोथ अ पिरियड. अडोलसन्स म्हणजे पिरियडसुद्धा आहे आणि अडोलसन्स म्हणजे प्रोसेससुद्धा आहे ड्युरिंग विच चाइल्ड बिकम मॅच्युअर. ज्या प्रोसेसमध्ये चाइल्ड मॅच्युअर होतो, यूथमध्ये डेव्हलप होतो. हा पिरियड 12 to 18 इयर्स NCERTमध्ये दिलेला जो पिरियड आहे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. 12 to 18 इयर्स एज जे आहे याला अडोलसन्स पिरियड असं म्हटलं जातं. अडोलसन्स हा ब्रिज आहे विच इज लिंकिंग चाइल्डहूड अँड अडल्टहूड, यांना कनेक्ट करणारा हा ब्रिज आहे. नेक्स्ट, अडोलसन्समध्ये बायोलॉजिकल, बिहेवियरल, सायकोलॉजिकल असे बरेच चेंजेस होत असतात. सो ही अतिशय व्हल्नरेबल स्पेस आहे. नेक्स्ट, याच्यामध्ये क्युरियासिटी असते, ॲडव्हेंचरची एक्साइटमेंट असते, एक्सपेरिमेंटेशन करण्याची तयारी असते. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे जे यूथ आहेत किंवा अडोलसंट पीपल जे आहेत हे अल्कोहोल अब्यूजकडे किंवा ड्रग अब्यूजकडे टर्न होतात. कोणतंही अब्यूज जे आहे ते सुरुवातीला एक्सपेरिमेंट किंवा क्युरियासिटी म्हणून स्टार्ट होतं. सो फर्स्ट यूज ऑफ ड्रग और अल्कोहोल मे बी आउट ऑफ क्युरियासिटी और एक्सपेरिमेंटेशन, बट द लॅटर चाइल्ड स्टार्ट यूजिंग दीज टू एस्केप फेसिंग प्रॉब्लेम. नंतर सुरुवातीला क्युरियासिटी किंवा एक्सपेरिमेंट म्हणून फर्स्ट टाईम अल्कोहोल किंवा ड्रग घेतले जातात. मात्र नंतर हीच मुलं
प्रॉब्लेमपासून दूर होण्यासाठी हे ड्रग जे आहेत ते घ्यायला सुरुवात करतात. सो ऑफ लेट स्ट्रेस फ्रॉम प्रेशर टू एक्सेल इन academics or examination has played a significant role in preceding the youngster to try alcohol and drugs. सो एक्झामिनेशनमध्ये चांगल्या परफॉर्मन्सचं जे प्रेशर आहे, ह्या प्रेशरमुळे बऱ्याचदा ड्रग किंवा अल्कोहोल अब्यूज जे आहेत ते पाहायला मिळतात. नेक्स्ट, याशिवाय काही ठिकाणी असंही मानलं जातं की ड्रग्स घेणं म्हणजे द परसेप्शन अमंग यूथ दॅट इट इज कूल और प्रोग्रेसिव्ह टू स्मोक, यूज ड्रग और अल्कोहोल इज ऑल्सो मेजर कॉज ऑफ यूथ टू स्टार्ट दीज हॅबिट. सो कूल वाटणं किंवा छान वाटणं ह्या अँगलनी सुद्धा ड्रग अब्यूज स्टार्ट होतात. याशिवाय टेलिव्हिजन, मूव्हीज, न्यूजपेपर, इंटरनेट याच्यामुळे सुद्धा हे परसेप्शन अजून जास्त स्ट्रॉंग होतं. सो या सगळ्या वेळी ड्रग अब्यूज जे आहेत ते स्टार्ट होतं. मग या लोकांमध्ये ड्रग अब्यूज कमी करण्यासाठी काय केलं जाऊ शकतं हे आपण पाहणार आहोत. सो नेक्स्ट, ॲडिक्शन अँड ड्रग डिपेंडन्स दिलेला आहे. मुलांनो, हा पॉईंट आपण पाहिलेला आहे स्टेट बोर्डमध्ये. त्या ठिकाणी विड्रॉल सिम्पटम आपण पाहिलेला आहे. सो या पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे पहा. सुरुवातीला ड्रग का घेतले जातात, तर त्यांचे परसिव्ड बेनिफिट म्हणजे मानलं जातं की ड्रग घेण्यामुळे हा फायदा होतो, तो फायदा होतो, त्या फायद्यांसाठी ड्रग घेतलं जातं. नेक्स्ट, हे जे ड्रग्ज आहेत, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच वन फेल टू रिअलाइज इज द इनहेरंट ॲडिक्टिव्ह नेचर ऑफ अल्कोहोल अँड ड्रग. मात्र काही थोड्या फायद्यांसाठी त्यांचं इनहेरंट ॲडिक्टिव्ह नेचर जे आहे ते निग्लेक्ट होतं. सो सायकोलॉजिकल अटॅचमेंट to certain effects such as euphoria and temporary feeling of well-being associated with drug and alcohol. So addiction जे आहे हे सायकोलॉजिकल अटॅचमेंट आहे. कोणाशी, तर ड्रग घेतल्यानंतर चांगलं वाटणं किंवा हॅपी वाटणं किंवा टेम्पररी कम्फर्ट किंवा वेल असण्याचं फिलिंग येणं, ह्या फिलिंगशी टेम्पररी सायकोलॉजिकल अटॅचमेंट जे आहे ती अटॅचमेंट म्हणजेच ॲडिक्शन आहे. मग याच्यामध्ये जे लोक आहेत, जेव्हा ड्रग घेण्याची गरज नाही तेव्हासुद्धा ड्रग घेतले जातात आणि जेव्हा हे ड्रग त्यांना हार्मफुल ठरत आहेत, डिस्ट्रक्टिव्ह ठरत आहेत, त्याहीवेळी हे ड्रग जे आहेत ते घेतले जातात. मग रिपीटेड ड्रग घेण्यामुळे बॉडीची टॉलरन्सची लेवल किंवा ते जे रिसेप्टर आहेत त्यांची टॉलरन्सची लेवल जी आहे ती इन्क्रीज होते आणि कन्सिक्वेंटली ते जे रिसेप्टर आहेत नंतर खूप छोट्या डोसनी स्टिम्युलेट होत नाही, हाय डोसेस घेणं गरजेचं पडतं आणि यामुळे हळूहळू ते पर्सन जे आहेत ते ड्रग अब्यूज होतात. सो पुन्हा एकदा बघा, ड्रग्स सुरुवातीला का घेतले जातात, तर त्यांच्या काही परसिव्ड बेनिफिटसाठी, मानलेल्या किंवा अंदाज बांधलेल्या काही बेनिफिटसाठी. त्यानंतर ॲडिक्शन म्हणजे काय आहे, तर ड्रगचे जे इफेक्ट आहेत की ज्याच्यामध्ये टेम्पररी फिलिंग ऑफ वेलबिंग किंवा युफोरिया याच्याशी सायकोलॉजिकल अटॅचमेंट आहे आणि याच्यासाठी जेव्हा ड्रगची गरज नाही किंवा जेव्हा ड्रगचा आपल्या बॉडीवरती ॲडव्हर्स इफेक्ट होतो आहे तरीही हे ड्रग घेतले जातात आणि याच्यामुळे हे जे ड्रग आहेत ते हळूहळू जास्त प्रमाणात घेतले जातात. ड्रग जेव्हा फ्रिक्वेंटली घ्यायला सुरुवात केली जाते तेव्हा रिसेप्टर जे आहेत ते जास्त लेवलसाठी किंवा जास्त लेवल टॉलरेट करतात आणि तिथून पुढे कमी डोसेसनी ते रिसेप्टर स्टिम्युलेट होत नाहीत आणि ग्रेटर आणि ग्रेटर ड्रगचा इंटेक्ट केला जातो. सो यावेळी ड्रग अब्यूज जे आहेत ते पर्सन पाहायला मिळतात. मग याच्यामध्ये विड्रॉल सिम्पटम काय आहे, डिपेंडन्स इज द टेंडन्सी ऑफ द बॉडी टू मॅनिफेस्ट अ कॅरेक्टरिस्टिक अँड अनप्लीजंट विड्रॉल सिम्पटम इफ रेग्युलर डोस ऑफ ड्रग और अल्कोहोल इज ॲब्रप्टली डिस्कनेक्टेड. सो ड्रग डिपेंडन्स काय आहे की ही बॉडीची एक टेंडन्सी आहे, ज्या टेंडन्सीमुळे अचानक जर ड्रग्सचा नॉर्मल डोस कमी केला तर त्याच्यामुळे कॅरेक्टरिस्टिक आणि अनप्लीजंट विड्रॉल सिंड्रोम जे आहे ती बॉडी दाखवते. मग कोणते सिंड्रोम, जसे की ॲनेक्झिटी, शेकीनेस, नॉशिया, स्वेटिंग यासारखे सिम्पटम जे आहेत ते दाखवले जातात. जेव्हा पुन्हा ड्रग घेतले जातील तेव्हा हे सिम्पटम जे आहेत ते कमी होतात. तर या सिम्पटमला विड्रॉल सिंड्रोम असं म्हटलं जातं. सो बघा, विच मे बी रिलीव्ड व्हेन यूज इज रिझ्युम्ड अगेन. In some cases, withdrawal syndrome can be severe and even life-threatening and person may need medical supervision.
कधीकधी विड्रॉल सिंड्रोम खूप सिव्हिअर असतात किंवा अगदी जीव जाण्या इतपत असतात. त्या कंडिशनमध्ये मेडिकल सुपरविजनची गरज असते. सो डिपेंडन्स लीड द पेशंट टू इग्नोर ऑल सोशल नॉर्म इन ऑर्डर टू गेट सफिशियंट फंड टू सॅटिस्फाय हिज ऑर हर नीड. दिस रिझल्ट इन मेनी सोशल ॲडजस्टमेंट प्रॉब्लेम. सो ॲडिक्शन डिपेंडन्स हा जो पॉईंट आहे ह्यात व्यवस्थित लक्षात घ्या. ड्रग काही बेनिफिटसाठी सुरुवातीला घेतले जातात, त्यानंतर त्याची सायकोलॉजिकल अटॅचमेंट होते ड्रगच्या काही फायद्यांवरती, जसं की युफोरिया किंवा टेम्पररी फिलिंग ऑफ वेलबिंग, आणि यानंतर रिसेप्टरची टॉलरन्स लेवल इन्क्रीज होते आणि कमी डोसेसनी रिसेप्टर स्टिम्युलेट होत नाही. मग ड्रगचे हाय डोसेस घेतले जातात. फायनली ड्रग अब्यूज हे पर्सन होतात. या पर्सनमध्ये ड्रगचे डोसेस इरेग्युलर केले तर त्यांच्यामध्ये काही अनप्लीजंट विड्रॉल सिंड्रोम जे आहेत ते दाखवले जातात, जसं की ॲनेक्झिटी किंवा शेकीनेस. तर यालाच ड्रग डिपेंडन्स असं म्हटलं जातं. सो हा पॉईंट होता ॲडिक्शन अँड डिपेंडन्स. सो मुलांनो, आजच्या पॉईंटमध्ये फर्स्ट आपण कॅन्सर हा डिसीज पाहिला. कॅन्सरनंतर आपण वेगवेगळे ड्रग स्टडी केलेले आहेत आणि ॲडिक्शन आणि डिपेंडन्स पाहिलेला आहे. नेक्स्ट जो आहे इफेक्ट ऑफ ड्रग और अल्कोहोल अब्यूज, हा पॉईंट आपण स्टेट बोर्डमध्ये डिटेल पाहिलेला आहे, ज्याच्यामध्ये अकॅडमिक परफॉर्मन्स कमी होणं, स्कूल कॉलेजमध्ये ॲब्सेन्सीचं प्रमाण वाढणं, लॅक ऑफ इंटरेस्ट इन पर्सनल हायजीन असेल, असे वेगवेगळे, किंवा हॉबीजमध्ये लक्ष कमी असणं, असे वेगवेगळे सिम्पटम जे आपण पाहिलेले किंवा इफेक्ट आपण पाहिले होते ड्रगचे, तर सेम इफेक्ट स्टेट बोर्ड आणि NCERTमध्ये रिपीट आहेत, अजिबात चेंजेस नाही आहेत. सो हा पॉईंट तुम्ही रिपीट करू शकता. आणि प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल याच्यामध्ये ड्रग अब्यूज जर प्रिव्हेंट करायचं झालं तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, हे आपण तिथेही पाहिलेलं आहे. सो अडोलसन्सना एज्युकेट करणं किंवा त्यांना गाईड करणं महत्त्वाचं आहे. याशिवाय काय काय केलं जाऊ शकतं ड्रग अब्यूज प्रिव्हेंट करण्यासाठी, तर अवॉइड अनड्यू पियर प्रेशर, चाइल्डवरती एक्सेस प्रेशर नको. मग कुठल्याही गोष्टीचं असेल की परफॉर्मन्स चांगला व्हावा, मग ते स्टडीजमध्ये असेल, स्पोर्टमध्ये असेल, यासारख्याचं अनड्यू प्रेशर जे आहे ते त्यांच्यावरती दिलं नाही पाहिजे. त्यांना त्यांच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त त्यांच्याकडून एक्सपेक्ट नाही केलं पाहिजे. सो त्यांच्यावरती प्रेशर येणार नाही आणि ते ड्रग अब्यूज होणार नाही. नेक्स्ट त्यांचं एज्युकेशन आणि काउन्सिलिंग करणं, ज्याच्यामुळे ते प्रॉब्लेम फेस करायला शिकतील किंवा डिसअपॉइंटमेंट ॲक्सेप्ट करतील, फेल्युअर लाईफमधले ॲक्सेप्ट करू शकतील. नेक्स्ट सिकिंग हेल्प फ्रॉम पॅरेंट्स अँड पियर. सो पॅरेंट्स, पियर्स म्हणजे समवयस्क लोक असतील तर यांची जी हेल्प आहे, त्यांचा गायडन्स जो आहे ते या मुलांना मिळणं गरजेचं असतं. बघा, हेल्प फ्रॉम पॅरेंट्स अँड पियर शुड बी सॉट इमिजिएटली सो दॅट दे कॅन गाईड ॲप्रोप्रिएटली. हेल्प मे इव्हन बी सॉट फ्रॉम क्लोज अँड ट्रस्टेड फ्रेंड बिसाइड्स गेटिंग प्रॉपर ॲडवाईस टू सॉर्ट आउट देअर प्रॉब्लेम. दिस वूड हेल्प यंग टू वेंट देअर फिलिंग ऑफ ॲनेक्झिटी अँड गिल्ट. सो पियर्सकडून किंवा पॅरेंट्सकडून जे आहे ते हेल्प मिळाली पाहिजे. लुकिंग फॉर डेंजर साईनमध्ये दिलेलं आहे, अलर्ट पॅरेंट अँड टीचर्स नीड टू लुक फॉर अँड आयडेंटिफाय द डेंजर साईन डिस्कस्ड अबव. इवन फ्रेंड्स, इफ दे फाइंड समवन यूजिंग ड्रग और अल्कोहोल, शुड नॉट हेजिटेट टू ब्रिंग these to the notice of parent or teacher in the best interest of the person concerned. सो मित्रांना किंवा कोणाच्याही लक्षात आलं ड्रग किंवा अल्कोहोल यूज करताना, तर त्यांच्या पॅरेंटच्या किंवा टीचरच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे. जे डेंजरचं साईन आहे, योग्य वेळीच ड्रग अब्यूज स्टॉप केलं जाऊ शकतं. जर इग्नोर केलं गेलं तर हे कदाचित जास्त डेंजरस ठरू शकतं. सिकिंग प्रोफेशनल अँड मेडिकल हेल्प. सो याच्यामध्ये प्रोफेशनल, याच्यामध्ये सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट, जे डिॲडिक्शन किंवा रिहॅबिलिटेशन प्रोग्राम जे असतात यासारख्यांची आपण हेल्प घेऊ शकतो आणि याच्यामुळे सुद्धा हे पर्सन जे आहेत ते ड्रग अब्यूजपासून दूर राहू शकतात. सो हे जे दिलेले आहेत ते प्रिव्हेन्शन दिलेले, हा पॉईंट. आणि याच्या आधीचा पॉईंट इफेक्ट ऑफ ड्रग अँड अल्कोहोल अब्यूज हा आपण स्टेट बोर्डमध्ये पाहिलेला आहे, त्यामुळे मी इथे रिपीट केलेला नाही. सो याबरोबरच आपला NCERTमधला ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस हा जो लेसन आहे तो कंप्लीट झालेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो आहे. थँक्यू.